श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे की अर्चना दळवी यांनी विचारला होता. अर्चना दळवी EGM. तर त्यांनी विचारलं होतं की दादा, माझे मिस्टर मला माहेरी जाऊ देत नाही आहे, तर ते माहेरी जाऊ देतील का? तर तो पण प्रश्न आपण केला होता स्वामींपाशी. तर त्यामध्ये असं उत्तर आलेलं आहे की ताईंचे मिस्टर लवकरच माहेरी जाऊ देतील, पण त्यांना जो काही वाद आहे ना तो स्वतः मिटवावा लागेल, किंवा त्यांच्या मनात माहेरच्यांच्याबद्दल थोडंसं काही जे राग आहे तो त्यांच्या मनातून काढावा लागेल, तर कुठे त्यांचे मिस्टर त्यांना माहेरी जाऊ देतील. शिवकांता नागठाणे यांनी त्यांनी विचारलं होतं की दादा, मला बाळ होईल का? तर त्यामध्ये असं उत्तर आलेलं आहे की ताईंना बाळ होण्यासाठी 11 गुरुवारचे संकल्पयुक्त पारायण करावं लागेल स्वामी सारामृताचं, तर कुठेतरी मदत होईल त्यांची इच्छा पूर्ण होण्यास. आकांक्षा श्रीखंडे 3161 यांनी कमेंट केली होती की यावेळेस गव्हर्नमेंट नोकरी लागेल का? तर त्यामध्ये असं उत्तर आलेलं आहे की यावर्षी गव्हर्नमेंट नोकरी लागण्याचा योग आहे, तरी पण तुम्ही स्वामींची जी सेवा आहे ती सुरू ठेवा, नित्यसेवा सुरू ठेवा. नवींद्र लोखंडे 8349 यांनी कमेंट केली होती की यावर्षी मला बाळ होईल का? तर त्याचं असं उत्तर आलेलं आहे की यांना यावर्षी बाळ होणं थोडंसं अवघड आहे. माधुरी शिंदे 8446 यांनी कमेंट केली होती की IPL मध्ये मला फर्स्ट रँक भेटेल का आणि 3 कोटी भेटतील का? कारण त्याच्यावरच माझं पुढचं भविष्य अवलंबून आहे. तर तो प्रश्न आपण विचारला होता. तर त्यामध्ये असं उत्तर आलं की IPL मध्ये त्यांना फर्स्ट रँक भेटणं थोडंसं अवघड आहे आणि 3 कोटी पण भेटणं अवघड आहे. तर त्यांनी एक उपाय करावा की त्यांनी नित्यसेवा करायला चालू करावी, स्वामींना साकडं घालावं आणि नक्कीच त्यांना यश मिळायला मदत होईल. पण त्या चिठ्ठीमध्ये असं उत्तर आलेलं आहे. मंगल गाडेकर 9831 यांनी असा प्रश्न केला होता की दादा, माझं लग्न यावर्षी जमेल का? तर यामध्ये अशी उत्तर आलेलं आहे की ताईंचं लग्न यावर्षी जमेल, यावर्षी लग्नाचा योग आहे. संध्या पवार 4478 यांनी प्रश्न विचारला होता की दादा, मला बाळ कधी होईल? तर त्यामध्ये असं उत्तर आलेलं आहे की ताईंना 2026ला बाळ होईल आणि त्यावेळेला त्यांना बाळ होण्याचा योग आहे. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ, म्हणजे आजचे प्रश्न. तर ज्यांचे पण प्रश्न आले नसतील त्यांनी उद्याचा व्हिडिओ नक्की पहा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.